खरोखर सगळ्यांच्या वतीनं आपण केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजे, त्या सेनेचं अभिनंदन केलं पाहिजे, वायुसेनेचं सगळ्या फोर्सचं अभिनंदन केलं पाहिजे, केंद्रातल्या सगळ्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे, मोदीजींचं अभिनंदन केलं पाहिजे. खरोखर कौतुकास बाब आहे. घालमेल झाली होती महाराज 26 माणसं गेल्यानंतर, पण ज्या वेळेला तो जळतानाचा धुवा पाहिला त्यावेळेला कुठं ऊर शांत झाला. मी तर नागपूरवरून काल आलो, अख्ख्या समृद्धीनं ते व्हिडिओज पाहत होतो. कुठं कुठं कुठला बॉम्ब काय पडतंय काय. अरे पत्थर सारे बॉम्ब बनेगे, बघता बनेगी सेना. चीनचं युद्ध चालू झालं त्यावेळेला राष्ट्रसंत चीनच्या सीमेवर गेले आणि तिथं सांगितलं चीनी लोकांना आणि उजव्या बाजूला पाकड्यांना, ए पाकड्यानो, तुम्ही कोणाचाही नाद करा, तुम्ही या राम भक्ताचा नाद करू नका. यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. पत्थर सारे बॉम्ब बनेगे, भक्त बनेगी सेना. तिथं जाऊन तरुणाला सांगितलं होतं, लाव छातीला माती, लाव छातीला माती, उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास मर्दा, अरे वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती. ही सिंह गर्जना करणाऱ्यांचा हा प्रदेश आहे, हे राष्ट्र आहे, हे राम भक्ताचं राष्ट्र आहे. त्यामुळं बाप कौतुकास्पद आहे. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे महाराज. वेळ देशावर आल्यावर आपला देश संघटित होतो, एकत्रित येतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.